दाजी कधी येणार, दाजी कधी येणार, दाजी कसा येणार, दोन्ही गाड्या नाहीत, मग आता काय करणार. हा ना, जेवायचंय पण आम्ही चाललोय वावरात बारं द्यायला उसाला. भरून ठेवतोय वय. बर, कशाला रे? चॅनल. तर आजचा खास व्लॉग आहे गावाकडचा, जो की तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतो. आणि आज खूप इंटरेस्टिंग असा व्लॉग आहे. दिवसभरात काय काय करतेय ते दाखवणार आहे. आणि आमचा ऋतू किती बोलतोय, किती पटपट बोलतोय, क्विक आन्सर देतोय आणि कशी बडबड चालू असते त्याची हे दाखवणार आहे. काय काम करतोय हे पण दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. गाईज, माझा भाऊ बघा काम करतोय. बाई काय करते ग तू? काय काम करतो? भरून ठेवतोय वय. बर, कशाला रे? आयो, धुणं पिळायला पाहिजे वय. किती काम करतो रे तू. मम्मी मला सांगते पोरग रोज भांडी भरून ठेवते पाण्याची. हा, तुझा लेक बघ किती काम करतोय. मग काम करायचं. मी त्याला विचारलं काय करतो रे, लय पटकनी म्हणला भरून ठेवितो की. हा ना, पोरग लय कामाचं आहे. माझ्या आधी तो पातीला भरून ठेवितो. हा, मग कपडे भिजत घातली का बादली भरितो, मग सावलीला बसतो. वा रे वा. मग दोन पिळ्या उठवतो. उंदीर काम करतो. हा, ताई अक्का नाही तुझी इथं ना. बर, आता काय करायचं बाई. आता मला विचारित होतं तू जाणार आता उद्या पुण्याला. म्हणलं आता जायलाच लागन ना, काम कोण करणार है ना बाई. काय, माझा नवरा येतोय ना. कुठं अडकलाय काय माहिती बाबा. तू फोन कर ना मम्मीच्या फोनवरून, म्हणा दाजी कुठं अडकले, लवकर या. आता घरी गेल्यावर करतो. बरोबर, चालन चालन. सकाळपासून माझा भाऊ माझ्या नवऱ्याची वाट बघतोय. दाजी कधी येणार, दाजी कधी येणार. आता डायरेक्ट विचारतोय तुझा नवरा कुठं अडकलाय. लय बोलायला शिकलाय, लय बोलायला शिकलाय तो. हा ना. हा, माझ्या नवीन मोबाईल मध्ये ऋतूचा पहिला फोटो काढलाय आणि व्हिडिओ पण त्याचा काढलेला आहे. पहिला व्हिडिओ आणि फोटो ऋतूचा आहे. अजून माझे पण काढले नाहीत, कुणाचेच नाही काढले. हो ना बाबा. हा, काय दाखवते आता, दाखव बघ. आता हे माझे भोपळ बघ. हा, मूर्त बारीक आहे पण किर्त बघ. झाड बारीक आहे आणि भोपळा आलत नाही का. आणि हे बघ पण दोन लाडू खायचे तिथे बघ, छोटे छोटे आहेत. हा, आता त्याला कधी भोपळा यायचं बाई. अगं उन्हाळ्यात पाणी खत असल्या उन्हाळ्यात येत. हा ना, मग पाणी खत पाहिजे फक्त. बर, ह्या वेळेस नाही ओली पण लय भोपळा आला है ना. काढून नाही टाकलं का हवाच लागेल तिथे. तू कशाला काढून टाकलं मग. त्याला पारच नाही काही येईना. आता टाकले 2 दिवस झाले. हा काय, परवा चल काय घ्यायचं घ्या पाटा. तू कपडे तर धू, थोडी एखादा कपडा धू मग व्हिडिओ काढते. हा, आला माझा नवरा, माझा नवरा भाऊरा. आला तुझा दाजी बघ. दाजी कधी येणार, दाजी कधी येणार, दाजी कसा येणार, दोन्ही गाड्या नाहीत, मग आता काय करणार. हा ना, सकाळपासून बडबड 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 लावली. आला का. हा, बघ गाडी बघ. मला माहिती तू दाजीसाठी नाही गाडीसाठी जीव काढीत होता. कुठल्या गाडीवर येतोय दाजी, कुठल्या गाडीवर येतोय दाजी. हाय ना. काय ग बाई, कोणाची, लोकांची आणली बाबड्या. रेंटवर आणली गाडी, रेंटवर. आपली बारकी गाडी बंद झाली, मोठी गाडी बंद आहे ना.
मग बस का आला ना दाजी, आता येईन ना झोप. दाजीला म्हणा आंघोळ नाही केली का. आता ऐकतोय दाजी, आंघोळ नाही केली का. लय धूळ बसली ना. हा रोडचं काम चाललेत ना. अयो काम चाललेत. गाडी रेंटवर पण नाही. मग तिथं जाऊन बसलो, प्रोसिजर केली सगळी. हा किरण सरांचा फोन. हा का पैसा जास्त झालाय का. हा कशाला उभं पैसे टाकतो. हा कोणाची गाडी आहे मग. किरण सरांच्या भावांची. हा काय. आई ग किती चांगले आहेत बघ किरण सर बिचारे. कशाला पैसे घालत बसतो. ये ते 400चं पेट्रोल टाकले जाऊन. त्यांच्या लक्षात राहिलं तुम्ही काल गाडी मागितली होती. बापरे. चला तुमच्या आवडीचं खायला बनवलंय. मम्मी वाट बघती माझ्या जावयाच्या आवडीचं खायला आहे. लवकर या म्हणावं. कधी येणार रे विचार. फोन केला होता मगाशी मम्मीने. मोबाईल घेऊन लय उड्या मारायला गेले. अरे लय भारी व्हिडिओ येतोय माझ्या मोबाईल मध्ये. सांगतो की पप्पाला सांग. पप्पाला सांगितलं. सांगितलं मी. हा तर मंडळी माझा नवरा आलाय आता. आता आम्हाला जेवायचंय पण आम्ही चाललोय वावरात बारं द्यायला उसाला. तर पाणी भरताना एक व्हिडिओ काढायचा आहे मला रीलला. त्याच्यासाठी आम्ही चाललोय उसाकड. आणि शेताला पाणी चालूच आहे. मम्मी सकाळपासून बारं द्यायला जातीये. तर आता आम्ही चाललोय मम्मी सोबत. कच्चे पेरू खा नाही तर पानं खा. थांबले. हा ना तू दिलेला पेरू आहे का अजून फ्रीज मध्ये मम्मी. हा अजून आहे अजून. मी तुला म्हणलं होतं देतानाच देऊ नको म्हणून. खाणार नाही तो. दोन दिले होते त्यातला एक खाल्ला. एक खाल्ला आणि 1 महिनाभर ठेवलाय. हा तर काय काय जागा फुल करून टाकशील. अरे लय भारी व्हिडिओ येतात त्या आधी. होऊ दे फुल माझ्या मोबाईल मध्ये. नाही तर काय बडबड लावली. बाई 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 कसली झाड झालेत ग इथं. कसले गचपण झाले. चल बाई चल. भीती मी दिली म्हणून म्हणते वय ग. नाही ग बाई दर वेळेस द्यायला लागते. हा का. नाही तर मग पुढं पाणी इकडं माग फुटत का बरं. ते पुढं गेलं ना पाणी लोड येतो. मी चढ असेल ना तिथं. ही तर चढ आहे काय. त्यामुळं मग तू म्हणली होती 2-4 पाभरीच एका पाभरीच हे राहिलंय काय. चढ राहिलाय तो. हा तिकडे तिकडे आहे पुढं. तिकडे आहे का. इकडे नाही इथं नाही. इथं लवण झालंय तिकडे चढ झालंय. बर कांडे लांब लांब नाहीत ग मम्मी. आखोडीत त्याची कांडी लांब लांब. झालं आमचं पाणी भरून. 2 बारं दिली की झालं पाणी भरून. अरे अगं चिकाटे ग माती जड जाते बारं द्यायला. काय वाटते बाई ती. तिकडे वरच नाही जड जात. चिकन माती आहे ही सगळी. काळी माती आणि शेवटी चालते काळीच माती. कापलं मला. टाकलं का. बरं झालं बरं झालं. हे बघ दिसतंय. जाऊ दे मुली आता काय करीत. व्हिडिओ साठी 1 बार द्यायला आलेली पोर. मम्मी म्हणतच होती व्हिडिओ काढण्यासाठी माणसं आलेत बरोबर. आली नसती. आम्ही आलोय हरभऱ्याची भाजी निवडायला. हरभऱ्याची खुडायला. हा बाई खुडायला. हा तेच ते खुडायला. तर झालीये भाजी खुडून. आम्हाला जायचंय पुण्याला. तर मम्मी आम्हाला भाजी देते खुडून. आणि माझा भाऊ उंदीर काय काम केलं नाही फक्त येऊन बसलाय है ना. हा बाई तुझ्याकडे किती अंगठे आहेत. 2 आहेत का. बर कोणी दिले बाई. कोणी दिल्या ग तुला. मी दिल्या का. अय्यो चला घरी. काम करायचंय तू येत नाही. चल मम्मी वरडन आपल्याला. तर गाईज आता आम्ही काम करतोय. शेळ्यांखालचं झाडून घेतोय. चगाळ उचलितोय. माझ्या भावाने सुरुवात पण केली का आम्हाला. झाड बाई तू झाड मी चगाळ उचलून टाके त्या. हा
असा होता ब्लॉग. मी आता एंड करते, रात्र झाली आहे, कारण ना खूप सारे शूट करायला, बट मोबाईलमध्ये जागा नाही राहणार. नवीन मोबाईल आहे आधीच माझा. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. आमच्या ऋतूची बडबड आणि इतका ॲक्टिव्ह, इतका हुशार झाला आहे ना तो, ते पण बघायला भेटलंच असेल तुम्हाला. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.